महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादर इथल्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येनं अनुयायी दाखल झाले। वाढती गर्दी लक्षात घेता दादरमध्ये कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही पुष्पवृष्टी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली। जुन्या संसद भवनाच्या आवारात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली। डॉक्टर आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते, सामाजिक एकोपा निर्माण करणारे अमर नेते होते, अशा शब्दात मोदींनी आंबेडकरांना अभिवादन केलं। मोदी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्यपालांनी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आपण संवैधानिक मूल्ये जपली पाहिजेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तसंच जगाला हेवा वाटेल असं बाबासाहेबांचं हिंदू मिल इथं स्मारक लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कात येणाऱ्या अनुयायांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं जेवणाची व्यवस्था करण्यात आली। या जेवणाच्या व्यवस्थेची पाहणी स्वतः एकनाथ शिंदेंनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सकाळीच दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले। यावेळी प्रेक्षक गॅलरीतील अस्वच्छतेवरून अजित पवार संतप्त झाले। त्यांनी तातडीनं महापालिका आयुक्तांना फोन करताच आयुक्त इक्बाल सिंग चहल तातडीनं चैत्यभूमीवर पोहोचले आणि त्यानंतर अजित पवारांनी त्यांना सूचना केल्या। महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी दादरच्या चैत्यभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। पुष्प अर्पण करत उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलं। यावेळी त्यांच्यासोबत अनिल परबही उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक वर्षभरात हिंदू मिलवर पूर्ण होईल असं मुख्यमंत्री म्हणत असले तरी या स्मारकाला उशीर होतोय, काम संथ गतीने सुरू आहे असा आरोप बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी केलाय। जर सरदार पटेलांचं स्मारक नरेंद्र मोदी 3 वर्षात उभं करू शकतात तर बाबासाहेबांच्या स्मारकाला विलंब का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डेक्कन जिमखान्यातल्या इंटरनॅशनल बुक सर्व्हिस इथं पुस्तक वाचण्यासाठी खरेदीसाठी कायम येत असत। त्यांची आठवण म्हणून महापरिनिर्वाण दिनी इथं पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येतोय। त्याला दरवर्षी चांगला प्रतिसादही मिळतो। यावेळी साहित्यिक गप्पांचा कार्यक्रम पार पडला। अनेक मान्यवर यासाठी आवर्जून उपस्थित होते। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।